नमस्कार. हॅलो सह्याद्रीच्या आजच्या भागात सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मी डॉक्टर मृण्मयी भजक. आज आपण एका महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. विषय नाजूक आहे आणि तितकाच गंभीरही. पण ह्या विषयामुळे आपल्या एकूण समाजाची काय परिस्थिती आहे ही देखील कळेल आणि जे जे पीडित आहेत त्यांना ह्या कार्यक्रमातून नक्कीच मदत होईल. आजचा विषय आहे महिला आणि बालक यांच्या लैंगिक शोषणाविषयी. आजचा विषय आपण स्लाइडवर पाहताय. महिला व बाल लैंगिक शोषण, सध्याची स्थिती आणि कायदा. ह्या गोष्टी समाजामध्ये घडत असतात आणि जेव्हा घडतात तेव्हा कुठेतरी ह्या गोष्टींविषयी विशेष चर्चा आपल्याला होताना दिसत नाही. तर हा जो एक अडसर आहे तो कसा दूर करायचा आणि ह्या गोष्टी होऊ नयेत आपल्या समाजात म्हणून काय करायचं, आणि जर झाल्या तर कायद्याची मदत तसंच सामाजिक संस्थांची मदत आपण कशा पद्धतीने घेऊ शकतो, या सगळ्याविषयी आज आपण चर्चा करणार आहोत. या विषयातील तज्ञ शोभा पवार आज आपल्याबरोबर स्टुडिओमध्ये, आपण त्यांना आमंत्रित केले. त्यांचं स्वागत करूया. नमस्कार मॅम. कार्यक्रमात अगदी मनापासून स्वागत करते आपलं. खूप धन्यवाद. मॅडमची अगदी थोडक्यात ओळख करून देते. शोभा पवार ह्या गेल्या 24 वर्षापासून सामाजिक क्षेत्रामध्ये काम करतायत. कायदा संशोधक, अभ्यासक आणि सामाजिक कार्यकर्ते आहेत. बाललैंगिक शोषण या विषयामधील त्या तज्ञ आहेत. अनेक वृत्तपत्रात त्यांनी लेखन केलेलं आहे. रेडिओ आणि टीव्हीवर त्या दिसत असतात. अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित केलेलं आहे. त्या सदस्य आहेत जिल्हा बाल न्याय मंडळ नाशिक. 2022 पासून त्या सदस्य आहेत. त्याचप्रमाणे 2018 ते 2022 या कालावधीत जिल्हा बाल कल्याण समिती नाशिकमध्ये त्या सदस्य राहिलेल्या आहेत. अशा अनेक समित्यांवर त्या महत्त्वाची भूमिका बजावतायत, महत्त्वाचं काम करतायत आणि ह्या विषयावर त्या आज आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. तर सुरुवात करूया कार्यक्रमाला. मॅडम, पुन्हा एकदा आपलं अगदी मनापासून स्वागत करते कार्यक्रमामध्ये. आणि हा आजचा विषय आहे तो खरंच गंभीर आहे आणि तसा नाजूकही खूप विषय आहे. कारण महिला आणि बालक यांच्या लैंगिक शोषणाचा जेव्हा विषय येतो तेव्हा तो नक्कीच नाजूक आहे. तुम्ही या क्षेत्रात अनेक वर्षांपासून काम करताय, तर या विषयावर तर आपण बोलणारच आहोत, पण तुम्ही या कामाला सुरुवात कशी केलीत आणि हा विशेषतः हा विषय कसा निवडलात, ह्याविषयी आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. नक्कीच. मी जेव्हा 24 वर्षापूर्वी सुरुवात केली तेव्हा खरं तर मी महिलांच्या कौटुंबिक प्रश्नाच्या अनुषंगाने काम करत होते. महिलांचे वेगवेगळे प्रकारचे प्रश्न असायचे. पुनर्वसनाच्या संदर्भाने असायचे, कौटुंबिक हिंसाचाराशी निगडीत असताना काही बालकांचे प्रश्न माझ्या समोर यायला लागले आणि हे सगळे प्रश्न बघताना असं लक्षात आलं की यातला महत्त्वाचा भाग जो आहे तो दुर्लक्षला जातोय, जो की लैंगिक शोषणाशी निगडीत आहे. आणि मग त्याला प्राधान्य देऊन मग त्या विषयावर काम करायला सुरुवात केली. आणि जसं मी आज सुरुवातीला हे पण म्हणेल की आजच्या आपल्या सत्रामध्ये आपण बोलत असताना खरं तर खूप संकोच वाटेल असे शब्दप्रयोग देखील मला करावे लागणार आहेत, पण त्याला पर्याय नाही. कारण आपल्याला जोपर्यंत विषय आपल्यापर्यंत पोहोचत नाही, पूर्ण माहिती पोहोचत नाही, तोपर्यंत आपल्याला त्या विषयातलं संकोच दूर होत नाही, तोपर्यंत आपण अधिक परिणामकारक पद्धतीने या प्रश्नांवर काम करू शकत नाही. त्यामुळे मला असं वाटतं की जेव्हा मी सुरुवात केली तेव्हा मलाही हा संकोच जाणवला होता, पण माझा घरातलं वातावरण असं होतं की जे मला पोषक होतं हे सगळं काम करायला, त्यामुळे मी हे सगळं करू शकले. नक्कीच. तुम्ही जो एक मुद्दा उपस्थित केलात की संकोच वाटतो, बोलायलाही संकोच वाटतो आणि मग पुढे त्याच्यावरती कृती करणं हा तर अगदी पुढचा भाग. किंवा बऱ्याचदा अशा पद्धतीचे जेव्हा लैंगिक गुन्हे म्हणू किंवा काही अत्याचार होतात तेव्हा कुठेतरी ते लपवण्याकडे जास्त कल आहे असं तुम्हाला वाटतं? खरंय खरंय. आणि हे सगळं लपवण्याच्या पाठीमागची पण खूप मोठी पार्श्वभूमी आहे की असे का करतात हे सगळं.
तर का करतात कसं होतं की तसं? गोपनीयता बाळगावी हे आपल्याला लहानपणापासून शिकवलं जातं खरंय. की ह्या विषयावरनं मोठ्यांशी बोलायचं नाहीये. म्हणजे लहान मुलांचं जर असेल तर त्यांना पण हे सांगितलं जातं. इव्हन आपण घरामध्ये देखील बालकाशी अशा पद्धतीने वागतो की त्याच्याशी आपण त्याच्या प्रायव्हेट पार्टवर कधी बोलतच नाही किंवा तशा पद्धतीची त्याची ओळखच करून दिली जाते. म्हणजे तुम्ही बघाल तर लक्षात येईल की लहान मुलांना आपण त्याच्या शरीराची ओळख करून देतो. म्हणजे अगदी जेव्हा तो छोटा असतो तेव्हा. आणि आपण काय करतो की आपण त्याला सांगतो की अरे सांग तुझे डोळे कुठे आहे. मग ते मुलं इथे डोळे करून दाखवतं, नाक दाखवतं, कान दाखवतं. इव्हन 4 लोक आले तरी आपण त्याच्यासमोर उभं करतो, म्हणतो दाखव रे डोळे कुठे. आपण किती प्राऊड फील करतो की तो त्याच्या शरीराविषयी सांगतोय, त्याच्या अवयवाविषयी बोलतोय. पण प्रत्यक्षामध्ये बघितलं तर आपण त्याला त्याच्या सगळ्या शरीराची ओळख करून दिलेली नसते. आणि कुठेतरी आपण त्याला हे सगळं त्याच्यापासून लपून ठेवतो, कुठेतरी त्याला गोपनीय ठेवायला सांगतो. त्याविषयी त्याने काही दाखवलं, काही विचारलं अवयांवर बोट ठेवून, तर आपण त्याला ते प्रॉपरली सांगत नाही. आणि मला असं वाटतं की इथेच आपली सगळ्यांची थोडीशी गल्लत होते. आणि हा जो मोकळेपणा हवा या संदर्भातला बोलायला, तर तो गरजेचा. म्हणजे तुम्ही खूप अतिशय मूलभूत असा मुद्दा सांगितलात की लहानपणी जेव्हा मुलाला त्याच्या शरीराची ओळख करून दिली जाते तेव्हा अगदी केसांपासून पायाच्या नखापर्यंत सगळे अवयव आपण त्यांना सांगतो किंवा या अवयवांची नावं सांगतो. पण जे लैंगिक अवयव असतात, प्रायव्हेट पार्ट्स असतात, तर त्याच्याबद्दल मात्र बोलणं देखील निषिद्ध आहे. हा संस्कार कुठेतरी लहानपणापासून त्या मुलावर किंवा मुलीवर होत असतो. मॅडम, त्यामुळे अर्थातच गोपनीयता आणि मग पुढच्या गोष्टी येतात की ह्या विषयावर तुम्ही जेव्हा काम सुरू केलं तेव्हा कशी सुरुवात झाली तुमच्या कामाला, तर काही सांगू शकाल त्याबद्दल? खरं तर खूप आधी, म्हणजे मी कॉलेजला नुकतीच गेलेली होती आणि आमच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये एक केस झाली आणि माझ्या वडिलांनी ती माझ्याशी डिस्कस केली. मला असं वाटतं की मी याचं श्रेय माझ्या वडिलांना देईल की त्यांनी तो मोकळेपणा आणला. ती गोष्ट म्हणजे आपल्या आजूबाजूला काय घडतंय तिची निसंकोचपणे, जरी ती लैंगिकतेशी निगडीत असली तरी निसंकोचपणे मुलांशी बोललं पाहिजे, शेअर केलं पाहिजे. आणि जर मागेचा काळ गेला म्हणजे साधारण 90-95च्या काळामध्ये पालकांमध्ये आणि घरामध्ये इतकंसं संवाद नसायचा. आणि त्या काळात माझे वडील तर अशिक्षित असताना देखील मला त्यांचं फार कौतुक वाटतं की त्यांनी अशा पद्धतीने मला सांगितलं की एका महिलेला, म्हणजे मी ती केस पण शेअर करू इच्छिते की एका महिलेला दुबईला पाठवलं होतं बेबी सिटिंग करण्यासाठी. अच्छा. आणि जेव्हा ती बेबी सिटिंग करायला दुबईला गेली तेव्हा तिच्या असं लक्षात आलं की तिला बेबी सिटिंग तर करावं लागतंय, पण ज्या घरामध्ये ती राहते आणि बेबी सिटिंग करतेय त्या लोकांकडे येणारा प्रत्येक पुरुष व्यक्ती तिचं लैंगिक शोषण करत होता. म्हणजे ज्यांच्याकडे कामाला होती तिथले पुरुष तर करतच होते, पण त्यासोबत त्या व्यक्तीकडे येणारे प्रत्येक नातेवाईक असेल, रिलेटिव्ह असेल, मित्र असेल, हे सगळं तिचे लैंगिक शोषण करत होते. आणि जेव्हा ती भारतात परत आली तर लिटरली तिला व्हीलचेअरवर आणावं लागलेलं होतं. आणि ही जी गोष्ट जेव्हा माझ्या वडिलांनी मला सांगितली तेव्हा माझ्या मनात कुठेतरी ह्या गोष्टीची, ज्याला आपण म्हणू ठिणगी पडली असेल आणि ते मनामध्ये सुप्त राहिलं आणि नकळत मी त्या विषयाकडे ओढले गेले की अशा पद्धतीचा अन्याय होतोय की केवळ ती मोकळेपणाने बोलू शकत नाही, ती सांगू शकत नाही किंवा तिला मदतीचे मार्ग माहिती नाहीयेत की आपण कुठे गेलं पाहिजे. आणि इव्हनली मी जेव्हा काम चालू केलं, लैंगिक शोषणाचा मुद्दा त्यावेळेस भारतामध्ये फारसा जोर धरत नव्हता. अच्छा. 2000च्या काळामध्ये बघितलं तर खूप कमी प्रमाणात बालकांच्या पण लैंगिक शोषणावर बोलायला जात होतं. मी एका संस्थेबरोबर काम करत असताना रेल्वे प्लॅटफॉर्मवरती स्ट्रीट चिल्ड्रनवर काम करत होते. आणि घडलं असं की रंगपंचमीचा दिवस होता आणि मी आउटरीचला, म्हणजे मुलांशी गप्पा मारायला प्लॅटफॉर्मवरती फिरायला लागले. आणि आजच्या याच्या जेव्हा जेव्हा मी काही नावं सांगणार आहे तर सगळ्यांनी समजायचे की ती खोटी नावं आहेत, काल्पनिक नावं आहेत, मूळ नावं गोपनीयतेच्या दृष्टिकोनातनं आपण सांगत नाही. तर मेहबूब नावाचा एक मुलगा आला आणि मला म्हणाला की तो खूप आरडाओरड करत होता प्लॅटफॉर्मवरती आणि त्याचं म्हणणं होतं की समोर एका व्यक्तीकडे बघून तो त्याला घाणेरडं बोलत होता, खूप प्यालेला होता आणि त्याचं वय वर्ष फक्त 12-13 वर्षाचं असेल. वय वर्ष 12 आणि 12-13 आणि तो खूप दारू पिलेला होता आणि अत्यंत गलिच्छ भाषेत तो एका व्यक्तीकडे बघून खूप हे करत होता. मला काही कळलंच नाही की रोज कंट्रोलमध्ये असणारा हा मुलगा आज का बरं इतका अग्रेसिव्ह झालेला आहे म्हणून. आणि ज्यावेळेस त्याचं हे सगळं रूप बघितलं आणि मी त्याच्याशी चर्चा केली तेव्हा असं लक्षात आलं की रेल्वे स्टेशनवर ज्या माणसाकडे बघून तो हे करत होता, दाखवत होता बोट किंवा ज्याच्याकडे बघून बोलत होता, तो जो व्यक्ती आहे तो व्यक्ती त्याचं लैंगिक शोषण करत होता.
आणि ही गोष्ट मला नंतर कळली. त्यावेळेस आपल्याकडे पोक्सो कायदा आलेला नव्हता, 2000 सालाची गोष्ट आहे. आणि मग मला असं वाटलं की येस, आपल्याला बालकांच्या प्रश्नावर काम करत असतानाच लैंगिक शोषणावरती काम करावं लागणार आहे. जसं मी महिलांच्या कौटुंबिक हिंसाचाराच्या प्रश्नावर काम करत असताना मला लैंगिकतेवर काम करावं, महिलांच्या लैंगिक शोषणावर काम करावं असं वाटलं. तशीच ही घटना माझ्या याला खूप प्रेरक ठरली की मला वाटलं की नाही, आता आपल्याला ह्या विषयावरती बोलण्याची गरज आहे. नक्कीच मॅडम, बोलण्याची गरज आहे हे तुम्हाला वाटलं एक सामाजिक कार्यकर्ते म्हणून. पण ज्या मुलांना किंवा ज्या महिलांवर अशा पद्धतीचे अत्याचार होतात तर त्यांना बोलण्याची गरज असते किंवा त्यांना बोलण्यासाठी प्रवृत्त करण्यासाठी एक समाज म्हणून आपण काही केलं पाहिजे का? नक्कीच मॅडम, मला असं वाटतं की यासाठी समाजाची मजबूत बांधणी खूप गरजेची आहे. मजबूत बांधणी याच्यासाठी की जसं मी सुरुवातीलाच म्हणालं होतं की आम्हाला मोकळेपणाने बोलता आलं पाहिजे, आमचे प्रश्न मांडता आले पाहिजे. आणि हे जेव्हा प्रश्न ती महिला मांडत असेल तेव्हा लोकांनी त्याच्यावर विश्वास पण ठेवणं खूप गरजेचं आहे. कारण बऱ्याचदा एखादी लैंगिक शोषणाची केस असते आणि त्याच्यात असं असतं की वारंवार तिच्यावरती लैंगिक शोषण होत आहे, 2 वर्षापासून होते, मग ही 2 वर्ष गप्प का राहिली, हिचे काहीतरी हितसंबंध असणार. अशा पद्धतीने शेवटी महिलेलाच टार्गेट केलं जातं. बरोबर आहे. तुम्ही म्हणालात की असं बऱ्याचदा होतं की महिलेला टार्गेट केलं जातं किंवा महिला देखील घाबरतात की आपण हे बोलावं का किंवा मग समाज आपल्यालाच दोष देईल का. तर अशा अनेक समस्या आहेत. या सगळ्या समस्यांवर आज आपण बोलणार आहोत. महिला आणि बालकांचं लैंगिक शोषण हे आजही समाजामध्ये होतंय, त्याच्यावर उपाय काय आहेत, कायदा काय आहेत आणि ते होऊ नये म्हणून आपण काय केलं पाहिजे, या सगळ्या विषयी आज आपण चर्चा करणार आहोत. आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. पाहत रहा हॅलो सह्याद्री. नमस्कार. विश्रांतीनंतर सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आपण चर्चा करतोय तो विषय आहे महिला आणि बालकांचं लैंगिक शोषण आणि सद्य परिस्थिती. आणि या विषयातील तज्ज्ञ शोभा पवार मॅडम आज आपल्याला मार्गदर्शन करतायत. मॅडम, मध्ये एका वाचनात माझ्या असं आलं होतं की आपल्या समाजातले जवळजवळ 48% लोक म्हणजे त्यांना लहानपणी कधी ना कधी अशा प्रकाराला लैंगिक शोषणाला सामोरं जावं लागलं होतं किंवा ते सहन करावं लागलं होतं. तर हा आकडा म्हणजे भयानक आहे. आपल्या समाजातले म्हणजे जवळजवळ अर्धा भाग हा त्याच्यामध्ये मोडतो. तर काय सांगाल तुम्ही, सद्यस्थिती काय आहे? मी जसं म्हणाले की शोषण होतं आहे, त्याच्यावर बोलण्याची गरज आहे, त्याच्यासाठीचं बोलून कोणीतरी ऐकल असं एक पोषक वातावरणाची गरज आहे, संरक्षणात्मक वातावरणाची याच्यासाठीची गरज आहे. पण यासोबतच महिलांचं जे होणारं शोषण आहे, लैंगिक शोषण असेल किंवा बालकांचं होणारं लैंगिक शोषण आहे, त्याच्यात सोशल मीडियाचा आता खूप मोठा वाटा आहे. म्हणजे आधीच्या पद्धतीने आतानुसार लैंगिक शोषणाचे प्रकार बदलत चालले. अच्छा. म्हणजे पूर्वी फक्त आपण म्हणतो की स्पर्श केलेल्या याला आपण लैंगिक शोषण म्हणावं, आता अस्पर्शित आहेत. मग लैंगिक हावभाव असतील, एखादं घाणेरडं फिल्म पाठवणं असेल, एखाद्या महिलेला फिल्म पाठवणं असेल, हा पण लैंगिक शोषणाचं हे आहे. अश्लील बोलणं असेल, एखाद्या महिलेशी हातवारे करणं असतील, तिला खुणावणं असेल, हे स्पर्श न करता केलेले हे जे काही क्राईम आहेत हे सुद्धा आपल्याला लक्षात घ्यावं लागतील की याच्यामध्ये देखील वाढ झालेली आहे. अच्छा, म्हणजे हे सगळं तुम्ही आता जे सांगितलं की फोन कॉल्सवर अश्लील बोलणं किंवा एखादा व्हिडिओ पाठवणं, तर हे सगळं तुम्ही म्हणालात तसं की हे लैंगिक शोषणामध्येच येतं. अगदी अगदी. आणि मुलांच्या बाबतही सेम आहे. जसं मी सुरुवातीला म्हटलं की बऱ्याचदा आता पालकांना असं वाटतं की मी ना माझ्या मुलाला गुड टच बॅड टच शिकवलंय, म्हणजे मी ना खूप सुजाण पालक झाले. निश्चितच तुम्ही सुजाण पालक आहातच सगळेजण, पण मला असं वाटतं की फक्त गुड टच आणि बॅड टच देऊन भागणार नाहीये, म्हणजे तेवढं शिकवून भागणार नाही मुलांना, त्या पलीकडे जावं लागणार आहे. जसं मी सुरुवातीला म्हटलं की आम्हाला बालकाच्या अवयवाची ओळख करून देताना बघा प्रायव्हेट पार्ट्सला काहीतरी वेगळंच नाव दिलं जातं. स्पेशली मामा वगैरे म्हणण्याची खूप प्रथा आहे, म्हणजे शिकवलं जातं. असं होतं का की आपण आपल्या मुलांना हाताला काहीतरी आजी आजोबांचं नाव देतो आणि म्हणतो हा आजी आहे, हा आजोबा, असं कधी म्हणतो का आपण? तर नाही, तर मग प्रायव्हेट पार्टीला का असं करावं? म्हणजे तिथे आपण शास्त्रशुद्ध नावं आहेत, बोलण्यातली जी नावं आहेत ही सांगितली पाहिजे. आणि मुळामध्ये मुलांकडे शब्द नाहीये. सद्यस्थितीमधला हा खूप तोटा आहे की एखाद्या बालकाला जर क्राईम झाला त्याच्याशी कोणीतरी लैंगिक दुर्वर्तन केलं तर बालक कसं सांगणार ना की माझ्याशी दुर्वर्तन केलेलं आहे म्हणून, कारण त्याला सांगण्यासाठीचं प्रायव्हेट पार्टचा शब्द त्याच्याकडे नाही, त्याच्याकडे भाषा नाहीये ती प्रॉपर.
आणि त्यामुळे मुलं व्यक्त करू शकत नाही. म्हणून सद्यस्थितीमध्ये हा पण एक मोठी अडचणीचा भाग आहे की मुलांना आपण योग्य भाषा शिकवली पाहिजे आणि ती भाषा, ती शब्द मुलांकडे असतील तर ते अधिक चांगल्या प्रकारे लैंगिक शोषणाच्या बाबत व्यक्त होऊ शकतात. बरोबर आहे. तुम्ही सांगितलं की आता लैंगिक शोषणाचे प्रकार बदललेले आहेत. समाज माध्यमांचा तुम्ही उल्लेख केला, तर समाज माध्यमामध्ये बऱ्याचदा ट्रोलिंग केलं जातं आणि ते ट्रोलिंग अतिशय ज्याला आपण म्हणू की असं विकृत स्वरूपात असतं किंवा कधी कधी लैंगिक शब्द देखील त्याच्यामध्ये वापरले जातात. तर हा देखील त्याच्यामध्ये लैंगिक शोषणामध्ये येऊ शकतो शोषण भाग आहे. अच्छा, नक्कीच ह्याच्यावरती कायदा नक्की काय सांगतो हे सगळं आपण पुढे जाणून घेणार आहोत. पण आधी आपण हे समजून घेऊया की कुठल्या कुठल्या गोष्टी या लैंगिक शोषणाच्या अंतर्गत येतात. महिलांचं आणि बालकांचं लैंगिक शोषण ह्याच्यामध्ये काही तफावत आहे, काही फरक आहे? जसं मी म्हणाले की तफावत फारशी नाहीये महिला आणि बालकांचे लैंगिक शोषणामध्ये. म्हणजे तुम्हाला एखादी अश्लील चित्र दाखवली असेल, अश्लील चित्रफीत दाखवलेली असेल, प्रायव्हेट पार्ट्सला हात लावलेला असेल, लांबून प्रायव्हेट पार्ट्स दाखवलेले असतील, ते सुद्धा लैंगिक शोषणामध्ये येतं. त्यामुळे अश्लील बोललेलं असणार आहे, स्पर्श केलेला असणार आहे. बालकांच्या याच्यामध्ये कुठल्या तरी वस्तूने त्यांच्या प्रायव्हेट पार्टला जरी, म्हणजे प्रत्यक्षामध्ये लैंगिक अवयवांचा लैंगिक अवयवांशी स्पर्श असेल असं नाही, एखाद्या वस्तूने त्यांच्या लैंगिक अवयवांना स्पर्श केलेला असेल, तर या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये लैंगिक शोषणामध्ये येतात. नक्कीच. तुम्ही मगाशी गुड टच आणि बॅड टच बद्दल बोललात आणि आज आपल्याला माहिती आहे की अनेक माध्यमांमधून आता गुड टच आणि बॅड टच हे घराघरात मुलांना शिकवलं जातं. पण तरीही आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुम्ही पुन्हा एकदा जर त्याची उजळणी केली तर बरं होईल. बरं, खरं तर बालकांना आपण शरीराची ओळख करून देत असताना प्रायव्हेट पार्ट्स काय आहेत हे बालकांना सांगितले पाहिजेत आणि त्याला काय म्हणायचं हे शब्द सांगितले पाहिजे. म्हणजे असं नाही की फक्त काहीतरी एक वेगळा शब्द सांगितला, जसं मी शी, सूची जागा, मामा, आणखी अनेक वेगळं. म्हणजे मी त्या विषयावरती अभ्यास करते. माझ्याकडे फक्त पुरुषाच्या लिंगाला बोलण्यासाठी 100हून अधिक वेगवेगळे पर्यायी शब्द वापरले गेलेले आहे समाजामध्ये. आणि याचा त्रास असा होतोय की जेव्हा मुलं बोलू शकत नाही किंवा एखाद्या वेळेस केस फाईल करायला जातात तेव्हा बालक काहीतरी वेगळ्या नावाने सांगते. अच्छा, म्हणजे मी पोलीस अधिकाऱ्यांची ट्रेनिंग घेते महाराष्ट्र पोलीस अकॅडमीमध्ये. तर माझ्याशी शेअर करताना किंवा आम्ही ज्यावेळेस बोलत असतो तेव्हा असं लक्षात असतं की तपासी अधिकाऱ्याला बालक काहीतरी वेगळा शब्द सांगतो. म्हणजे एका केसमध्ये आमचं लेक्चर चालू होतं आणि लेक्चर चालू असताना जेव्हा मी सांगितलं हे सगळं तेव्हा पोलीस तपासी अधिकारी म्हणाले, थांबा मॅडम, मला तुम्हाला वेगळ्याच विषयावर बोलायचं. आणि तिचं म्हणणं होतं की तिच्या केसमध्ये, म्हणजे तिच्याकडे एक नुकतीच केस आलेली होती आणि त्या केसमध्ये ती मुलगी म्हणत होती की शेजारचा जो कोणी माणूस आहे तिच्या, वो मुझे भेंडी दिखाता है. तर ऍक्च्युअली तिचं म्हणणं होतं की तो लैंगिक अवयव दाखवतो, पण मुलीचा पर्यायी शब्द त्याच्यावरती भेंडी हा होता. म्हणजे हा एक प्रकार आहे. एकदा तर रेड टाकली गेली आणि रेडमध्ये महिला आणि मुलांना रेस्क्यू केलं गेलं होतं. मुलं वेगळ्या बाजूला होती आणि महिला वेगळ्या बाजूला होत्या. आणि मुलांशी जेव्हा बोलले तेव्हा काही मुलांचं म्हणणं होतं की ती जी कोणी कुंटण खाण्याची मालकीण आहे वो हमें महल दिखाती है. बघा, महल हा शब्द असा आहे की आपण तो घराशी निगडीत करतो, एखाद्या जागेशी निगडीत करणार आहोत. पण जेव्हा बालकांना, म्हणजे अडचणीचं मी जसं म्हणाले की संवाद साधणाऱ्या व्यक्तीला पण कळत नाही की बालकाला नेमकं काय म्हणायचंय, खरंच लैंगिक शोषण झालंय की नाही. कारण प्रत्येक अँगल हा लैंगिक शोषणाचा धरून चालणार नाहीये, इतर पण अँगल असू शकतात. म्हणून तपासी अधिकारी असतील किंवा जे संवाद साधणारे असतील त्यांना देखील हा खूप अडचणीचा मुद्दा होतो. जेव्हा मी मुलाशी बोलले तेव्हा माझं असं लक्षात आलं की त्याचं असं म्हणणं होतं की ती कुंटण खाण्याची जी कोणी मालकीण आहे, ही कुंटण खाण्याची मालकीण त्या मुलांना योनी प्रदर्शन करत होती आणि त्याला जो शब्दप्रयोग बालकाने दिलेला होता तो होता महल. बापरे. तर हे खूप त्याच्यामध्ये महत्वाचं आहे की आपल्याला मुलांना सांगावं लागणार आहे, मुळामध्ये पालकांनाच मोकळं व्हावं लागणार. बरोबर आहे. तुम्ही एक सांगितलं की आपल्या लैंगिक अवयवांबद्दल स्पष्ट बोलणं, त्यांचं नाव घेणं आणि गुड टच बॅड टचवर आपण येणार आहोत. पण एक फोन येतोय, तो आपण घेऊयात. नैना औटी आपल्याशी बोलतायत पुण्याहून. नमस्कार, आपला प्रश्न विचारा. आपल्या टीव्हीचा आवाज अगदी कमी करा आणि सलग प्रश्न विचारा. हॅलो हॅलो नैना मॅडम, टीव्हीचा आवाज अगदी कमी करा, पूर्ण बंद ठेवा आणि सलग प्रश्न विचारा आपला.
हॅलो, फोन बहुतेक डिस्कनेक्ट झालेला आहे. आपण पुढे जाऊयात. गुड टच आणि बॅड टच हे लहान मुलांना सांगणं कितव्या वर्षी हे सांगायला पाहिजे साधारण? ज्या दिवशी आपण पालकाला शरीराची ओळख करून देतो त्यावेळेस त्याला आपल्या अवयवाला काय म्हणायचं हे व्यवस्थित मुलाला शिकवलं पाहिजे. म्हणजे जेव्हा हात पाय नाक हे शिकवतो तेव्हा आपण लैंगिक अवयवांचे हे इथून सुरुवात. पण प्रायव्हेट पार्ट्सला हात लावू नये कोणी, किंवा प्रायव्हेट पार्ट्स नेमके काय आहेत याची मुलातच आपोआप जाणीव निर्माण होते. म्हणजे साधारण 1-2-3 वर्षानंतर मुलंच म्हणतं इथे हात लावू नको, आंघोळ करत असताना ते लाजायला लागतं किंवा असं काही जेव्हा मुलं हे, तर त्यावेळेस बालकांना हे सांगायला पाहिजे. तुमच्या लक्षात जेव्हा येतं की बालकाला पुरेसं कळतंय आता हे, त्यावेळेस तुम्ही बालकाला, कारण प्रत्येक बालकाचा हा पिरियड कमी जास्त असेल, 3-3.5 वर्षापासून आपण बालकांशी नक्कीच बोलायला पाहिजे या विषयावर. बरोबर आहे. आपण मगाशी काही आकडेवारी आपण सांगू शकतो का की सद्यस्थितीमध्ये काय परिस्थिती आहे महिलांच्या बाबतीत, लहान मुलांच्या बाबतीत? आपण जर काही आकडेवारी बघितली तर आपल्याला लक्षात येईल की ती केवळ लैंगिक शोषणाशी निगडीत आहे असं म्हणता येणार नाही आपल्याला. एकूणच महिलांच्या ज्या क्राईमच्या केसेस आहे त्याचं प्रमाण जर बघितलं तर आपल्याला ते असं लक्षात येतं की साधारणतः एका तासाभरामध्ये 51च्या आसपास FIR रजिस्टर होतात. पण त्या फक्त लैंगिक शोषणाशी निगडीत असतात, एकूणच महिलांच्या संदर्भाने होणारे वेगवेगळ्या प्रकारच्या क्राईमच्या संदर्भाने. पण बालकांच्या बाबत बोलायचं झालं तर मध्यंतरी महिला बाल विकास मंत्रालयाने एक सर्वे केला होता काही वर्षापूर्वी. ते सर्वेक्षणामध्ये असं केलेलं होतं की 13 राज्यातल्या काही 1000 बालकांशी बाल आणि महिला विकास मंत्रालयाने जो सर्वेक्षण केलं त्यात बोललं. त्याची मात्र आकडेवारी मला जास्त धक्कादायक वाटते, कारण की त्या आकडेवारीमध्ये असं होतं की 50% मुलांनी असं सांगितलेलं होतं की आम्ही कधी ना कधी एक किंवा अनेक वेळा लैंगिक शोषणाला सामोरे गेलोय. हा एक धक्कादायक गोष्ट आहे. त्याच्यातली दुसरी अजून एक बाब अशी आहे की ही जी 50% मुलं सांगतायत की आम्ही लैंगिक शोषणाला सामोरं गेलोय, यातली 20% जी मुलं होती, मी जेव्हा मुलं म्हणते तेव्हा मुलगी आणि मुलगे हे दोन्ही लक्षात घेतलं पाहिजे, कारण फक्त मुलींवरच लैंगिक शोषण होतं असं नाही तर मुलांवरती पण लैंगिक शोषण होतं. तर यातली 20% जी मुलं होती, ह्या 20% बालकांवर गंभीर स्वरूपाचे लैंगिक अत्याचार झालेले होते. आणि सगळ्यात ह्या 50%तलं जे प्रमाण केलं तर 57% त्याच्यामधले मुलगे होते. म्हणजे ज्या 50% मुलांनी सांगितलं की आमच्यावर लैंगिक शोषण होतं, यामध्ये 57% मुलगे होते. आणि मला असं वाटतं की बऱ्याचदा आपण असं रिलॅक्स असतो की आम्हाला मुलगा आहे, आम्हाला काळजी करण्याची गरज नाही, मुलगी आहे म्हणून पालकांनी घाबरून राहिलं पाहिजे, खूप तिची सेफ्टीची काळजी घेतली पाहिजे, असं नाहीये. तर मुलगा असेल किंवा मुलगी असेल, दोघांचे लैंगिक शोषण होऊ शकतं. म्हणून पालकांनी आपल्या पाल्याबद्दल, आपल्या बालकांबद्दल सजग असायला हवं. बरोबर आहे. अशा पद्धतीचं विशेषतः लहान मुलांमध्ये जे लैंगिक शोषण होतं तर त्यामध्ये असं बऱ्याचदा असं मी वाचलेलं आहे की पाहिलं जातं की घरातले नातेवाईक, जवळचे, शेजारी असेच लोक त्याच्यामध्ये जास्त असतात की ज्यांच्याकडून हे शोषण होतं. अगदी अगदी हे खरं आहे की बालकांचे लैंगिक शोषण होत असताना का होतं, बालकांचं पण का होतं, तर बालक हा दुबळा घटक आहे. कधी पण लक्षात घेतलं पाहिजे, बालक का मोठ्या माणसांवर ज्यांच्याकडे खूप पॉवर आहे यांच्यावर जाऊन कोणी लैंगिक शोषण नाही करत. का नाही करत, तर बालक हा दुबळा आहे. आणि म्हणून बालकासाठी सुरक्षित वातावरणाची निर्मिती आपण जी म्हणतो ती त्याच्यासाठीच करायची गरज आहे, कारण तो अवलंबून राहणारा आहे. तो पालकांवर असतो, शेजारच्यांवर असतो, आजी आजोबांवर असतो, शाळेमध्ये असतो. म्हणून बालक ज्या ज्या ठिकाणी जातं ह्या सगळीकडे, तर ह्या सगळीकडे बालकासाठी संरक्षक कवच असणं गरजेचं आहे. आणि जेव्हा शोषण करणाऱ्यांची जेव्हा आपण माहिती घेतो तेव्हा लक्षात येतं की तो ड्रायव्हर आहे, तो शेजारी आहे, तो दुकानदार आहे, तो काका मामा आहे. आणि बऱ्याचदा काही माझ्याकडे केसेस अशा आहेत की ज्याच्यामध्ये सख्खे वडील देखील बालकांचे आहेत. म्हणजे खरंच ह्या गोष्टी ऐकल्या की खूप म्हणजे अस्वस्थ करणाऱ्या गोष्टी आहेत, पण दुर्दैवाने हे सत्य आहे. आणि जोपर्यंत आपण त्या गोष्टीवर काम करत नाही, विचार करत नाही, बोलत नाही, तोपर्यंत ह्या गोष्टींना तोडगा निघणार नाही. आणि म्हणूनच या गंभीर आणि नाजूक विषय आज आपण चर्चेसाठी निवडलेला आहे. आपल्याला एक फोन येतोय, विनया परब आपल्याशी बोलतायत. नमस्कार, आपला प्रश्न विचारा. नमस्कार मॅडम, माझा प्रश्न असा आहे की महिलांच्या या तक्रारीविषयी निवारण केंद्र कुठे आहे मुंबईमध्ये? धन्यवाद आपल्या प्रश्नाबद्दल. अशा तक्रारी येतात आणि निवारण कसं, म्हणजे कुठे जायचं महिलांनी?
तक्रार निवारणसाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की ज्या वेळेस महिलांना फक्त तक्रार निवारणच नाही, महिलांच्या संदर्भात योजना माहिती हव्या असतील, महिलांच्या संदर्भाने काही वेगळ्या प्रकारच्या स्कीम्स आहे का, पुनर्वसनाचे आहे का, रोजगाराच्या संदर्भाने आहेत का, प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी महिला बाल विकास विभाग आहे. महिला बाल विकास विभागामध्ये गेलं तर तुम्हाला याची सगळी माहिती मिळते, सपोर्ट पर्सन मिळतं, कायदेशीर हेल्प कशी करता येईल याच्यासाठी सगळं युनिट आहे, त्यामुळे ते तुम्हाला त्यासाठी मदत करते. बरोबर आहे. तुम्ही म्हणालात की महिला बालविकास केंद्र हे प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी असतं, तर काही आपण त्यांची काही वेबसाईट आहे किंवा आपण ऑनलाईन किंवा फोन असं काही आपण गुगलवर गेलं महिला बाल विकास विभाग टाकलं की आपल्याला सहज ती माहिती उपलब्ध मिळू शकते. आपल्या जिल्ह्यात कुठे आहे आणि आपल्या जिल्ह्यात जाऊन आपण फॉलोअप घेऊ शकतो. बालकांसाठी मदतीची गरज असेल तर तिथे पण वेगवेगळ्या प्रकारच्या स्कीम्स आहे, महिलांसाठी आहेत, महिलांवर होणाऱ्या अत्याचारांच्यासाठी देखील आहे, अगदी नसेल तर पोलिसांची हेल्पलाईन आपल्यासाठी आहेच. ह्या सगळ्यांचा आपण आपल्या संरक्षणासाठी वापर करून घेऊया. नक्कीच. आता आपला असा मुद्दा उपस्थित झालेला आहे की मदत कुठे घ्यायची, तर जर अशा गोष्टी आपल्याला कळल्या तर सगळ्यात आधी काय केलं पाहिजे, काय सांगाल तुम्ही? खरं तर दोन्ही म्हणजे दोन्ही बालक असेल किंवा महिला असेल, लैंगिक शोषण झालं तर मोकळेपणाने पहिल्यांदा बोललं पाहिजे, कुटुंबाने ते स्वीकारलं पाहिजे. म्हणजे एखादी महिला असेल तिचं बाहेर कुठे तिच्यावर शोषण होत असेल तर असं नाही की तूच आता रस्ता बदल, तू त्या रस्त्याने जाऊ नको, कारण की जो कुटुंबातला सपोर्ट आहे तो असा असतो. आणि जसं मी थोड्या वेळापूर्वी म्हणाले की गुड टच आणि बॅड टच शिकून भागणार नाहीये, पण प्रत्यक्षात जेव्हा वेळ येते तेव्हा सपोर्ट देण्याची गरज आहे. मी एक केस तुमच्याशी शेअर करते. नक्की सुशिक्षित पालक होते, दोघं जण प्राध्यापक होते आणि त्यांनी त्यांच्या मुलींना गुड टच बॅड टच छानपैकी शिकवलेला होता. आणि मधल्या वेळेस म्हणजे दुपारी त्यांची शाळा सुटल्यानंतर मुली जेव्हा घरी आल्या तेव्हा त्या कपडे बदलायचे, जेवण करायचे आणि खाली पार्किंगमध्ये खेळायला जायच्या. त्या जेव्हा अशा खेळायला गेलेल्या होत्या त्या मुली, त्यावेळेस कोणीतरी अननोन व्यक्ती तिथे आला आणि त्याने पॅन्टची जीप खाली केली आणि लिंग प्रदर्शन केलं. आता हा लैंगिक शोषण झालं. मुली घाबरल्या आणि घरी आल्या. आणि जेव्हा त्या संध्याकाळी कामावरून घरी आल्या तेव्हा त्यांनी आईला झालेली घटना सांगितली. तर आता जेव्हा तुम्ही गुड टच बॅड टच शिकवलं आहे मुलांना, मुलं बोलतायत, मुलं व्यक्त होत आहेत, तर पुढचा प्रश्न असा आहे की मग जेव्हा ते व्यक्त होतात तेव्हा तुम्ही त्यांचं म्हणणं ऐकून घेणं, त्याच्यासाठी काय करता येईल त्या गोष्टी बघणं. तिथे आईने काय केलं की ठीक आहे आता उद्यापासून तू खाली खेळायला जायचं नाही. मुलांची तुम्ही बोलण्याचा मार्ग बंद करून टाकतायत. मुलं जेव्हा सांगतायत की होतंय शोषण तर मुलांच्या बरोबरीने उभं राहिलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे, सपोर्ट दिला पाहिजे. सपोर्टसाठी वेगवेगळ्या यंत्रणा आहे, त्या यंत्रणांचा पण आपण भाग होऊ शकतो. आपण नक्की कसं, म्हणजे समजा आता तुम्ही ही केस सांगितली तर त्याच्यामध्ये काय केलं पाहिजे, कुठे गेलं पाहिजे? पहिला जो आपण म्हणतो की आपल्याला तक्रार करायची असेल तर ती कुठे करायची? बघा, आपल्याला जर तक्रार करायची असेल तर आपल्याला 2-3 भाग आहेत. आपण सरळ पोलिसांकडे तक्रार करू शकतो. अगदी तक्रारीच्या अगोदरही काहीतरी सल्ला हवा आहे आणि आता आपण काय करावं हे कळत नाही. चाइल्डलाईनला फोन करा, 1098 ला चाइल्डलाईन. चाइल्डलाईनची लोक येतील, तुमच्याशी बोलतील, तुम्ही त्यांना सांगा काय झालंय. त्यासोबतच ते CWC कडे नेतील, म्हणजे चाइल्ड वेलफेअर कमिटीकडे बालकाला नेतील. जर तुम्हाला लगेच पोलिसांकडे, किंवा बऱ्याचदा असं झालं की त्यांना काहींची तक्रार असते, असं होत नाही, पण जर काहींची तक्रार असेल की आम्ही पोलिसांपर्यंत पोहोचलो, आमचं ऐकून नाही घेतलं, असं जर म्हणणं असेल CWC कडे जा. पण असं होत नाही. अधिकतर केसेसमध्ये पोलीस देखील संवेदनशीलपणे या सगळ्या गोष्टींना हँडल करतात. म्हणजे मी पोलीस अधिकाऱ्यांशी आता नेहमी संपर्कात आहे किंवा आम्ही वेगवेगळ्या केस हँडल करतो. मला अत्यंत संवेदनशीलपणे पोलीस काम करताना दिसून येतात. एखादा असंवेदनशील व्यक्ती परत्वे असू शकतो, पण संवेदनशीलपणे हाताळताना मला दिसत आहे ते केसेस. त्यामुळे आपण पोलिसांकडे जा, निर्भयपणे सगळ्या गोष्टी सांगा, तुम्हाला नक्की सहकार्य मिळेल. नक्कीच. तुम्ही जी चाइल्डलाईन सांगितली तर ती परत एकदा आमच्या दर्शकांसाठी तो नंबर सांगा, म्हणजे जेणेकरून आपले दर्शक तो नंबर टिपून घेऊ शकतील. 1098 1098 हा चाइल्डलाईनचा नंबर आहे. तुम्हाला ज्यावेळेस वाटेल बालकाच्या संदर्भाने कुठल्याही प्रकारची मदत असेल तर तुम्ही अशा प्रकारे चाइल्डलाईनच्या हेल्पलाईनवरती जाऊ शकता आणि मदत मागू शकता आणि तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या ठिकाणी ती जी मदत आहे ती मिळू शकते. आणि पुढे मगची जी प्रोसिजर आहे, असं होतं की तुम्हाला तक्रार करायला पुढे यावं लागणार आहे. म्हणजे मी घरी बसून, म्हणजे बऱ्याचदा असं होतं की अननोन फोन येतात आणि म्हणतात मदत करा. मदत कशी करणार? तुम्ही जर तुमचं नाव सांगणार नाही, तुम्ही तुमचं ठिकाण सांगणार नाही, आम्ही मदत कशी करणार तुम्हाला? त्यामुळे हे खूप गरजेचं आहे की आपल्याला आपली ओळख खुली करावी लागणार आहे तिथे, की यस मी हा एक अर्ज करते, माझं नाव सो अँड सो, माझ्यावरती अशा अशा पद्धतीचा अत्याचार झालाय, मला पुढे येऊन सांगावं लागणार. बरोबर आहे. आता ह्याच्यामध्ये जेव्हा आपण विशेषतः बालकांविषयी बोलतो, तुम्ही आत्ताच एक
उदाहरण दिलं, तर त्याच्यामध्ये आपण चाइल्डलाईनला फोन करू शकतो. पण नक्की बालकांचं लैंगिक शोषण होणं तर ह्याची काही व्याख्या आहे का, त्याबद्दल सांगा. आणि दुसरं, बालक म्हणजे वय वर्ष काय, म्हणजे 18 वर्षाच्या खालचे सगळे बालक आपण धरतो? अगदी अगदी 17 वर्ष 365 दिवस ज्याची पूर्ण अच्छा. झाले तो बरं, पण त्याला बरं, 18 बरं, वर्षाच्या आतपर्यंत आपण त्याला अच्छा, बालक धरू. म्हणजे म्हणायला तो बाललैंगिक अगदी अगदी तो ह्याच्यामध्ये बाललैंगिक येतो. शोषणासाठीचा स्पेशल कायदा आहे, त्यासाठीचा पोक्सो कायदा 2012चा आहे. आणि मला असं वाटतं तो अत्यंत सक्षमपणे केला गेलेला कायदा आहे. म्हणजे मी जेव्हा सुरुवातीला काम केलं त्यावेळेस बालकांसाठीचे स्पेशल कायदे नव्हतं, लैंगिक शोषणाचा कायदा नव्हता, त्यामुळे मला बऱ्याच अडचणी त्या काळामध्ये येत होत्या. पण जेव्हा पोक्सो सारखा सक्षम कायदा आल्यानंतर त्याच्यात खूप गोष्टींचा विचार केला गेलेला. म्हणजे मी त्या कायद्याविषयी पण सांगेल की त्याच्यामध्ये बालकाला काळजी आणि संरक्षणाची गरज नमूद केली. म्हणजे एखाद्या बालकाचं जेव्हा लैंगिक शोषण होतं तेव्हा ते काळजी आणि संरक्षणाचं मूल ठरतं. आणि हे जे काळजी आणि संरक्षणाचं मूल आहे, ह्या मुलाला आपण बालकल्याण समिती समोर नेऊ शकतो जर त्याला काळजी आणि संरक्षणाची गरज असेल तर. पोक्सो कायदा याच्यासाठी त्यांनी कडक केला आहे की जसं मी म्हणाले की अस्पर्श केलेले क्राईम, म्हणजे ज्याच्यामध्ये अस्पर्शित असणारं लैंगिक शोषण आणि स्पर्शित असणारे लैंगिक शोषण असे जे 2 पार्ट केलेले आहेत, ह्या 2 पार्टनुसार त्याच्यामध्ये शिक्षेची तरतूद केलेली आहे. इतकंच नव्हे तर ज्यांच्याकडे संरक्षकाची भूमिका आहे, म्हणजे हॉस्टेलचा एखादा वॉचमन आहे, सुप्रिटेंडंट आहेत, आणखी कोणी प्रमुख, ज्यांच्या अखत्यारीत मूल आहे, ज्यांच्या कस्टडीत मूल आहे, ज्यांच्या संरक्षणात मूल आहे, अशा लोकांनी जर अत्याचार केले तर मात्र त्याच्यात कठोर शिक्षा केली आहे. अच्छा. जे ह्या सगळ्या गोष्टी पोक्सो कायदा अनेक याच्याने आहे. त्याच्यात बालकांसाठी सपोर्ट पर्सन आहे, हा खूप महत्त्वाचा आहे सपोर्ट पर्सनचा रोल. कारण जेव्हा अशा बालकावर लैंगिक अत्याचार होतो आणि बालक जेव्हा बालकल्याण समितीकडे जातं तेव्हा बालकल्याण समिती बालकासाठीचा जो आदेश करते तो सपोर्ट पर्सनचा असतो. आणि हा सपोर्ट पर्सन बालकाला पूर्ण काळ मदत करत असतो. तो मेडिकलच्या काळात असतो, कायदेशीर मदतीच्या गरजेत असतो, पालकांना सपोर्ट देण्यासाठी असतो. आणि हा सपोर्ट पर्सन अधिकृत असतो, कारण बालकल्याण समिती जी आहे ही शासनाच्या अखत्यारीत असणारी आहे आणि त्यामुळे ही जी काही आदेश असतात हे अधिकृत असतात आणि त्यामुळे सपोर्ट पर्सनची याच्यामध्ये खूप मोठी भूमिका आहे. नक्कीच सपोर्ट पर्सन आणि त्याचप्रमाणे कायदा जो आहे तर तो देखील अतिशय महत्त्वाचा आहे. तो आपण आणखी समजून घेणार आहोत किंवा मॅडमना काय काय अडचणी आणल्या या क्षेत्रात काम करताना ते देखील समजून घेणार आहोत. पण जो हेल्पलाईन नंबर मगाशी तो सांगितला तो आता आपल्याला स्क्रीनवर दिसतोय. ज्यांनी मगाशी टिपून घेतला नसेल तर तो पुन्हा एकदा आपण टिपून घेऊ शकता. चाइल्ड हेल्पलाईन नंबर आहे 1098 1098. हा चाइल्ड हेल्पलाईन नंबर आहे. लहान मुलांच्या बाबतीत लैंगिक शोषणाच्या बाबतीत काहीही तक्रारी असतील तर ह्या नंबरवर आपण थेट संपर्क साधू शकता. मॅडम, तुम्ही 24 वर्षापासून काम करताय आणि तुम्ही म्हणालात की कायदा पोक्सो कायदा नंतर आलेला आहे, तर तुम्हाला ह्या क्षेत्रात काम करताना अनेक आव्हानं आलेली असतील, काही अडचणी आल्या असतील, तर त्या देखील आम्हाला आज जाणून घ्यायला आवडतील. खरंच खूप ज्याला आपण म्हणू की वेगवेगळ्या भावना या निमित्ताने दाटून येत आहेत की खूप वेळा प्रेशराईज व्हायला झालं. खूप लोकांचे फोन आले की अशा पद्धतीने आमचं दाखल करून घेऊ नका, त्यांना सपोर्ट करू नका, अशा पद्धतीचे प्रेशराईज होते. सपोर्ट करू नका असं? हो, सपोर्ट करू नका म्हणूनसाठी. म्हणजे पहिले मी निगेटिव्ह सांगते आणि मग पॉझिटिव्हली आपण घेऊयात. इतकं की काही काळ माझा पाठलाग झालेला होता. अरे बापरे. एकदा प्रयत्न पण केला गेला होता माझ्यावरती हल्ल्याचा. तर ह्या सगळ्याच गोष्टी पाहिल्या तर मला असं वाटतं की माझा निर्धार वाढतच गेला की आपण जे करतोय ते योग्यच करतोय आणि आपण कोणासाठी तरी उभं राहतोय आणि आपल्याकडे ते दिलेलं आहे, आपल्याला दिलेली आहे ती ताकद किंवा आपल्याला दिलेलं आहे त्यासाठी विचार करण्याची ज्याला म्हणूया बुद्धी दिलेली आहे, सगळं आपल्याकडे आहे आणि आपण त्यांना मदत केली पाहिजे. हा जो मनातली भावना होती ती अधिकाधिक स्ट्रॉंग होत गेली. आणि एक केस मात्र मी शेअर करेल की मला त्या केसमध्ये खूप हे झालं. एक छोटी मुलगी होती, छोटी म्हणजे असेल ती 14-1 वर्षाची. तिला एक घरी कॉल आला फोनवर आणि तिने सांगितलं की हा रॉंग नंबर, तो रॉंग नंबर आलेला होता. आणि मला असं वाटतं पालकांसाठी पण हा खूप महत्त्वाचा आहे, जर पालक ऐकत असतील तर, की फोन कॉलवरती त्या मुलीने सांगितलं हा रॉंग नंबर आहे. परत त्या व्यक्तीने काही दिवसांनी फोन कॉल केला, परत सांगितलं हिने की रॉंग नंबर आहे. बऱ्याचदा आपल्या रॉंग नंबर आल्यावरती समोरचं विचारतं की कोण बोलतंय आणि मग मी सांगणार की नाही, मी ना शोभा पवार आहे, मी इथून बोलते. हे मी व्यक्त करणार, मी माझी आयडेंटिटी खुली करणार. अशी आयडेंटिटी खुली केल्यानंतर
त्या व्यक्तीने असं एकदा दोनदा फोन केले आणि नंतर परत एकदा फोन करून असं सांगितलं त्या मुलीला की सॉरी, माझ्याकडनं फोन लिहिताना चुकला होता आणि मी एवढे 4-5 कॉल तुम्हाला केले त्याबद्दल मी माफी मागतो. आता कोणी आपल्याला माफी मागली की आपण सहज विरघळतो आणि पुढे बोलायला लागतो. तसंच काहीसं त्या फोनमध्ये झालं. आणि नाशिकमधली ही केस आहे. त्या व्यक्तीने सांगितलं की मी कॉन्फरन्सच्या कामासाठी मी नाशिकला येतोय, तर मी तुला भेटून माफी मागितली तर चालेल का? मुलगी म्हणाली माफी मागणार आहे ना, काय भेटणार आहे पण माफी मागायला भेटणार आहे. सो ती खुलेपणा म्हणे येस या. कुठे? तर तिने तिच्या शाळेचं जवळचं एक ठिकाण सांगितलं की तिथे तुम्ही या. हा माणूस त्या ठरलेल्या दिवशी तिथे तिला भेटायला गेला. ऑडी गाडी घेऊन गेला आणि अतिशय देखणा, एखाद्या हिरोलाही लाजवेल इतका तो दिसायला सुंदर होता. बघा, वयात येणारी मुलगी आहे आणि एकूण सगळं हे जे काही वातावरण आहे, फिल्म बघतो, प्रत्येकाला वाटतं की माझा मित्र, माझा जो ओळखीचा आहे तो कसा असला पाहिजे, तो श्रीमंत असला पाहिजे, तो सुंदर असला पाहिजे. आणि तो 40 वर्षाचा पुरुष होता. बरं. हिने त्याच्यावर विश्वास ठेवला आणि मग तो म्हणाला मी तुला मुंबईला घेऊन जातो, एकदा तू समुद्र बघितलाय का? म्हणून त्याने तिला समुद्र बघण्यासाठी नाशिकहून मुंबईला नेलं. वन डे रिटर्न झालं, तोपर्यंत घरच्यांना माहिती नव्हतं. अच्छा. मग त्याने परत सांगितलं की आपण समुद्र बघायला जाऊ, पण ह्यावेळेस ट्रेनने जाऊया. बरं. असं मुलीला सांगितलं. मुलगी तयार झाली की ठीक आहे, काही हरकत नाही, आदल्या वेळेस जाऊन आलेलो होतो. आणि ज्यावेळेस ती ट्रेनने जायला तयार झाली, ट्रेन मध्ये ती बसली, काही काळानंतर तिच्या अशा लक्षात आलंय की आपल्याला बराच वेळ झालाय घर सोडून, बरेच तास उलटून गेले आणि आपण दिल्लीच्या जवळ पोहोचतोय. अरे बापरे. मुलीच्या शाळेमध्ये आमचे काही कार्यक्रम झालेले होते ह्युमन ट्रॅफिकिंगच्या संदर्भाने. आणि मग तिला ते आठवलं की काय काय असेल. अच्छा. आणि मग तिने टॉयलेटमधून फोन केला. बरं. आम्ही काही नंबर दिले होते त्यावेळेस, काही कार्यकर्ते होते त्यांचे नंबर तिच्याकडे होते, काम करणारी लोक. तिने त्यांना कॉल केला आणि सांगितलं की असं असे. पहिले कार्यकर्त्यांना म्हटलं की गंमत घेतात, कारण मुलं असं करतात कार्यक्रमात, जर त्यांनी त्यांचे नंबर दिले की मुलाची गंमत खरंच करतात, काही मदत असं पण करून बघतात. असं पण बऱ्याचदा झालेलं आहे. म्हणून पहिल्यांदा त्यांना तसंच वाटलं. पण नंतर ट्रेनचा आवाज आणि सगळं गांभीर्य ओळखलं आणि त्यांनी तिला सांगितलं की तू जो कोणी अब्युजर आहे, जो तुला घेऊन जातोय, त्याला मात्र लक्षात येऊ देऊ नको की तू घेऊन चाललाय हे तिच्या लक्षात आलंय, हे लक्षात आणून देऊ नकोस. म्हणून ती म्हणाली ठीक आहे. त्या पद्धतीने तिला काही टिप्स देण्यात आल्या होत्या. आणि टिप्स मधली एक गोष्ट अशी होती की तू रेल्वे स्टेशनवर उतरल्यावर खाऊ माग काहीतरी. साधारण कुरकुरे जनरली मुलं खातात खूप, तर ते तिला असं सांगितलं होतं की तू वैष्णवी कुरकुरे माग. आणि मग तिने वैष्णवी कुरकुरे मागितले, जे की अवेलेबल नव्हते. आणि वैष्णवी कुरकुरे शोधण्याच्या बहाण्याने ती मुलगी रेल्वे स्टेशनवर फिरली आणि पोलिसांच्या ठिकाणी गेली आणि तिला रेस्क्यू केलं. पण त्या केसमध्ये तिच्या आईवडिलांनी कुठलीही फिर्याद नोंदवली नाही. आणि जेव्हा सांगितलं की सुमोटोनी पोलीस करायला लागले, तेव्हा म्हणाले की तुम्ही जर अशी तक्रार करणार असाल तर आम्ही सांगू की हा आमचा नातेवाईक आहे, आम्ही सोडलं तो. अरे वा. सो असे पण अनुभव नक्कीच. म्हणजे खरं तर आता तुम्ही जो अनुभव सांगितला, आता जो मॅडमने अनुभव सांगितला, तो खरं तर इतका असा म्हणजे ज्याला आपण म्हणतो की सहज मुलं जाळ्यात अडकतील असं हळूहळू हळूहळू पुढे जाणारा अनुभव आहे. आणि नक्कीच आपण सगळ्यांनी म्हणजे पालक म्हणून, एक समाजाचा नागरिक म्हणून, आणि जर मुलं आज ऐकत असतील तर त्या मुलांसाठीही हा एक खूप मोठा अनुभव आहे. आणि त्यात सगळ्यात मला वाटतं तुम्ही जी एक चांगली गोष्ट सांगितली म्हणजे त्या मुलीला माहिती होतं किंवा जेव्हा शंका आली तेव्हा तिने लगेच तक्रार केली. मॅडम, खरं तर अनेक गोष्टी आहेत बोलण्यासाठी, पण आता आपल्यात सांगतेची वेळ झालेली आहे. तर अगदी थोडक्यात आमच्या सगळ्या दर्शकांना तुम्ही काय सांगू शकाल की कशा पद्धतीने हे होऊ नये म्हणून आपण प्रयत्न केले पाहिजेत? अगदी थोडक्यात. अगदी महत्त्वाचं आहे. आपण सगळ्यांनी मुलांच्या आणि महिलांच्या वातावरणासाठी, सुरक्षित वातावरणासाठी कटिबद्ध होऊयात असं मला वाटतं. कारण मुलांचं आणि महिलांचं सुरक्षित वातावरण हे आपल्या देशासाठी आणि सगळ्याच गोष्टीसाठी पोषक असणं गरजेचं आहे. आणि मला असं वाटतं की आपल्याला जर ही हिंसा रोखायची असेल, हे अत्याचार रोखायचे असेल तर प्रत्येकाने सजग व्हायला पाहिजे, प्रत्येकाने सामोरं आलं पाहिजे. आणि अशा पद्धतीने जे कोणी पीडित आहे, प्रभावित लोक आहेत, त्यांच्यासाठी आपण हिम्मत बनली पाहिजे आणि त्यांच्यावर टीका न करता त्यांचे जे काही अडचणी आहेत त्या अडचणींसाठी आपण मार्ग काढला पाहिजे.
नक्कीच मॅडम, आज आपण इथे आलात आणि खूप वेगळा विषय आहे, नाजूक विषय आहे, त्याच्यावर महत्त्वाचे मुद्दे सांगितलेत, मुख्य म्हणजे अनुभव आपले सांगितलेत. ते आज आमच्या सगळ्या दर्शकांपर्यंत नक्कीच पोहोचले असतील आणि त्यातून हेल्पलाईन नंबरही आज आपल्याकडे आहे. आपल्या ह्या सगळ्या मार्गदर्शनाबद्दल आमच्या संपूर्ण टीमतर्फे आपले अगदी मनापासून आभार मानते. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. दर्शक हो, असेच वेगवेगळे विषय घेऊन आम्ही पुन्हा आपल्या पुढे हजर राहू कार्यक्रमामधून. तोपर्यंत नमस्कार.